आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधली आहे। 18 MIDCतील 602 उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत। उद्योग विविध कारणांमुळे बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं कळतंय। हजारो कामगार यामुळे बेरोजगार होण्याची शक्यता वर्तवली जाते। जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 18 MIDC आहेत। 18 MIDC वसाहतींमधील तब्बल 602 उद्योग विविध कारणांमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, यामागे नेमकी काय कारण आहेत? मराठवाड्यातील 18 औद्योगिक क्षेत्रातील 602 जे प्रमुख उद्योग आहेत किंवा कंपन्या आहेत, मग त्या छोट्या असतील किंवा मोठ्या असतील, या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। तर काही कंपन्या बंद पडल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे या ठिकाणी या कंपन्या नवनवीन येत आहेत, मात्र ज्या जुन्या कंपन्या आहेत त्यांना जागा देखील दिलेली आहे, मात्र जुन्या कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यामध्ये विविध प्रकारची कारणं आहेत। मग काही जणांना व्यवसाय योग्यरित्या करता आलेला नाहीये, काही जणांना व्यवसायामध्ये यश मिळालेलं नाहीये, काही जणांना सेवा सुविधा मिळालेल्या नाहीयेत। तर अनेकांना या संकटांचा सामना करत असताना त्यांचे उद्योग जे आहेत ते डगमळलेले आहेत। आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित केला जातो, फक्त हे 602 उद्योग बंद पडत नाहीयेत, तर त्या उद्योगांमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी आहेत हजारो असतील, काही ठिकाणी विविध प्रकारची मोठी संख्या देखील आहे ज्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागू शकतो। कारण मराठवाड्यातील किंवा 18 जे काही प्रमुख MIDCs आहेत किंवा या MIDCच्या माध्यमातून जे काही रोजगार निर्माण केला जातो, उद्योग क्षेत्र निर्माण होतं, तर त्या ठिकाणी 602 कंपन्यांना त्या ठिकाणी बाधा झालेली आहे। त्या आजारी कंपन्या त्यांना म्हटलं तरी काही हरकत नाहीये आणि त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी देखील MIDC प्रयत्न करते। मात्र कोट्यवधी रुपयांचा जेव्हा मोठा फटका बसतो, मोठं नुकसान होतं, तर उभा राहणं हे नक्कीच अवघड असतं। आणि ही परिस्थिती आता महाराष्ट्रातील म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील 18 MIDC जे आहेत तेथील ही परिस्थिती पाहायला मिळते। मराठवाड्यामध्ये चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे आणखी एक मुद्दा उपस्थित केला जातो, या ठिकाणी उद्योगधंदे जे आहेत ते येत आहेत, मात्र त्यांना जागा उपलब्ध नाही आहेत आणि जे उद्योगधंदे आहेत ते मात्र या ठिकाणी कुठेतरी डगमगत आहेत, आजारी पडलेले आहेत किंवा काही ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही बंद देखील पडलेले आहेत। लागली अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।